नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, मागच्या वर्षीच्या पेक्षा मित्रांनो या वर्षी एसएससी जीडी भरतीचा जो आहे मित्रांनो कटाप वाढणार आहे. काही ना काही तर कटाप वाढणार आहे, कारण की जे मित्रांनो मागच्या वर्षी जे एसएससी जीडी भरतीमध्ये 50,000 जागा होत्या आणि या वर्षी मित्रांनो फक्त 25,000 जागा आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये मागच्या वर्षी पेपर हिंदीमध्ये होता, तो अवघड होता महाराष्ट्रामध्ये. तर या वर्षी पेपर मित्रांनो एसएससी जीडीचा मराठीमध्ये होता. तर एसएससी जीडीमध्ये कटअपमध्ये जे मित्रांनो फायनल कटअपमध्ये काही ना काही यामध्ये बदल होणार आहे. या भरतीमध्ये जे मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राचा कटअप मित्रांनो वाढणार आहे. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कटअप किती लागणार आहे. सर मी एसटी कॅटेगरी यायचा आहे आणि मला या ठिकाणी 90 मार्क पडले, मला या ठिकाणी 80 मार्क्स पडले. सर मी ओबीसी कॅटेगरी आहे, मला 100 मार्क्स पडले, मला 120 मार्क्स पडले. सर मी एससी कॅटेगरीचा आहे, मला या ठिकाणी 120 मार्क पडले, 110 मार्क पडले. अशा बऱ्याच मुलामुलींचे मला वारंवार कमेंट होते की सर एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा फायनल कटअप किती लागणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी किती मार्क घ्यावं लागणार आहे जेणेकरून तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे, कोणते ना कोणते तुम्हाला या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे, तर किती मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, सेफ झोन काय असणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे, कारण की या वर्षीच्या आणि मागच्या वर्षीच्या ज्या मित्रांनो मागच्या वर्षीचा सुद्धा आपण या ठिकाणी ॲनालिसिस केला आहे मित्रांनो कटअपबद्दल. तर यावर्षी एक्सपेक्टेड कटअप किती लागणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची आन्सर की सर्वांनी मित्रांनो बघितले आणि सर्वांनी मित्रांनो चेक केलं असेल की आपल्याला या ठिकाणी किती मार्क पडले असेल. आणि मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीमध्ये चांगले मार्क जे मित्रांनो पडले असेल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर आपण पेपर बघितला मित्रांनो एसएससी जीडीचा, तर तो एकदम मित्रांनो हार्ड पेपर होता. ठीक आहे, पेपर एकदम हार्ड होता मित्रांनो, त्यामुळेच कटअप जे आहे कमी लागला होता. त्याचबरोबर मागच्या वर्षी जर बघितलं मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षाची विद्यार्थ्यांना त्यामध्ये सूट देण्यात आली होती. ठीक आहे. आणि यावर्षी जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी, तर यावर्षी जवळपास 60% असे नवीन विद्यार्थी मित्रांनो त्यांची फर्स्ट भरती, त्यांचा जास्त अभ्यास नव्हता. ठीक आहे. आणि यावर्षी पेपरसुद्धा मित्रांनो एकदम इझी होता, कारण की काय होतं की प्रत्येक शिफ्टचे प्रश्न जे आहे ते रिपीट होत आहे. तर यावर्षी पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो पेपरमध्ये जर आपण बघितलं तर एकदम मागच्या वर्षीपेक्षा मित्रांनो पेपर इझी होता, कारण की मागच्या वर्षीचा पेपर मी बघितला होता तर एकदम मित्रांनो हार्ड पेपर होता एसएससी जीडीचा. हिंदी व्याकरणसुद्धा त्यांनी अंदरून विचारलं होतं, पण यावर्षी काय होतं की एसएससी जीडी भरतीमध्ये हिंदी व्याकरण सगळे त्यांनी शब्द विचारले होते. ठीक आहे. अंदर तर त्यांनी एकदम व्याकरण जे मित्रांनो घेतलं नव्हतं. जसं मागच्या वर्षी ज्यांना हिंदी व्याकरण एकदम डीपमध्ये घेतलं होतं, तसं यावर्षी हिंदी व्याकरण डीपमध्ये नव्हतं. त्याचबरोबर जे मित्रांनो जीके जीएसचे सुद्धा एकदम इझी लेवलचे प्रश्न होते या ठिकाणी यावर्षी. आणि रिझनिंगचे सुद्धा मित्रांनो एकदम सोपे होते. आणि गणिताचे सुद्धा मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये पेपर हे जे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी सोपे होते. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी 80-90 मार्क्स पडत असेल तर फिजिकलची तयारी तुम्ही चालू केली पाहिजे. ठीक आहे, कारण की ज्या पण विद्यार्थ्यांना 80-90 मार्क्स पडले असेल तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, रनिंग चालू ठेवा, कारण की रनिंग जे मित्रांनो कधी तुमची या ठिकाणी होऊ शकते, कधी एक राऊंडच्या तारखा येऊ शकते. तर आतापासून तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, रनिंग आतापासून चालू ठेवा. तुम्हाला जर या ठिकाणी 80-90 मार्क्स असेल, कोणती कॅटेगरी असो, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर फिजिकल चालू ठेवा. तुम्हाला या ठिकाणी 80-90 तरी मार्क्स पडले तर नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 10 ते 15-20 मार्क्स मित्रांनो तुमच्या या ठिकाणी वाढू शकते, जेणेकरून तुम्ही फायनल सिलेक्शनमध्ये सुद्धा तुमचं या ठिकाणी नाव येऊ शकते. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीचा फायनल कटअप किती लागणार आहे महाराष्ट्राचा याबद्दल मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे. मित्रांनो, एसएससी जीडीचा जो महाराष्ट्राचा कटअप आहे यावर्षी, तुम्ही जर मित्रांनो एक सर्व्हिसमॅन असाल तर एक सर्व्हिसमॅनचा जो कटअप आहे यावर्षी खूप कमी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 40-50 जरी मार्क्स येत असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते एक सर्व्हिसमॅनच्या विद्यार्थ्यांचा. त्यानंतरच्या मित्रांनो एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जो कटअप लागणार आहे यावर्षी महाराष्ट्राचा, तर तो लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी 91+ तुम्हाला जर असेल तर फायनल सिलेक्शन मित्रांनो तुमचं या ठिकाणी होऊ शकते. आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर 80 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते. एवढा सेफ झोन यावर्षी असणार आहे.
तुम्ही जर SC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो फायनल कटअप लागणार आहे महाराष्ट्राचा, तुम्हाला या ठिकाणी 100 मार्क्स जरी असेल तर मित्रांनो फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी SSC GD भरतीमध्ये होऊन जाणार आहे। महिला उमेदवार जर SC कॅटेगरीच्या असाल तर तुम्हाला या ठिकाणी 90 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते। तर एवढा सेफ झोन महाराष्ट्राचा यावर्षी असणार आहे। त्यानंतर OBC कॅटेगरी येते। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे हा 105 पर्यंत लागणार आहे 160 पैकी, आणि महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95 प्लस जरी तुम्हाला मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर EWS कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 95 प्लस मार्क्स जर येत असेल पुरुष उमेदवारांना तर फायनल सिलेक्शन मित्रांनो तुमचं या ठिकाणी होऊ शकते। तर एवढा सेफ झोन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। महिला उमेदवार जर EWS कॅटेगरीच्या असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 80-85 जरी मार्क्स पडत असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी SSC GD भरतीमध्ये होऊन जाणार आहे। तर एवढाच या ठिकाणी महाराष्ट्राचा सेफ झोन असणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे यावर्षी पुरुष उमेदवारांचा 112 प्लस जाणार आहे। तुम्हाला जर या ठिकाणी 112 प्लस जरी मार्क्स येत असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांचा जो कटअप आहे यावर्षी जो लागणार आहे तर तो 100 पर्यंत किंवा 105 पर्यंत तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे। तर हा मित्रांनो आपला अंदाजी कटअप आहे। मी तुम्हाला असं कन्फर्म कटअपनी सांगत आहे। तर एवढाच यावर्षी महाराष्ट्राचा कटअप लागणार आहे। ठीक आहे। तर एवढे मार्क्स असेल तर डायरेक्ट तुमचं यावर्षी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, तुम्हाला खचून जायचं नाही। या ठिकाणी 80-90 जरी मार्क्स असेल तरी तुमची प्रयत्न या ठिकाणी चालू ठेवा, कारण की तुमची जे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढू शकते। तर मागच्या वर्षी SSC GD भरतीचा कटअप यापेक्षा थोडा कमी गेला होता, कारण की त्यावेळेस मित्रांनो पेपरसुद्धा एकदम हार्ड होता आणि त्यावेळेस मित्रांनो जागासुद्धा 50,000 जागा होत्या। पण यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावर्षी फक्त मागच्या भरतीपेक्षा अर्ध्या जागा आहे, फक्त 25,000 जागा आहे। तर त्यामुळे थोडासा कटअप यावर्षी थोडासा महाराष्ट्राचा वाढणार आहे, जास्त एकदम हायनी जाणार आहे, थोडासाच महाराष्ट्राचा वाढणार आहे। कारण की यावर्षी मित्रांनो पेपरसुद्धा विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये दिला, त्यांना समजलं पेपर। ठीक आहे। आणि मागच्या वर्षी जो पेपर होता SSC GDचा तर तो मित्रांनो हिंदीमध्ये होता, तर हिंदीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जास्त या ठिकाणी समजत नाही। ठीक आहे। तर त्यामुळे मित्रांनो यावर्षी थोडा कटअप एवढाच या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे। तर आपले प्रयत्न तुम्ही चालू ठेवा। त्याचबरोबर जर मित्रांनो आपण बघितलं तर मागच्या भरतीमध्ये जवळपास 55 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावर्षी फक्त 45 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, कारण की सर्व्हर SSC GDचं जे मित्रांनो डाऊन होतं शेवटी तर बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता 8-10 दिवसानंतर, शेवटचे 8-10 दिवस। ठीक आहे। तर पहा मित्रांनो यावर्षी जर आपण मागच्या वर्षी जर बघितलं तर एका जागेसाठी 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती, आणि यावर्षी जर बघितलं मित्रांनो तर एका जागेसाठी 103 विद्यार्थ्यांमध्ये तुमची यावर्षी कॉम्पिटिशन असणार आहे। आणि मागच्या भरतीमध्ये 50,000 जागा होते, तर त्यावेळेस फिजिकलसाठी त्यांनी 4 लाख विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलेलं, म्हणजे 4 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं होतं। आणि यावर्षी जर बघितलं मित्रांनो तर यावर्षी फक्त त्यांनी 2 लाख विद्यार्थीच ते बोलावणार आहे। ठीक आहे। तर मागच्या वर्षीपेक्षा आणि यावर्षीपेक्षा जास्त मित्रांनो यावर्षी फरक आहे। ठीक आहे। तर जागासुद्धा खूप कमी आहे यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा। तर एवढाच मित्रांनो यावर्षी कटअप जाणार आहे। 110-20च्या वरती मित्रांनो जास्त महाराष्ट्राचा कटअप जाणार नाही, 120च्या वरती जाणार नाही, कारण की हिंदी स्टेटचा या ठिकाणी 120-130च्या वरती कटअप जाते। जसं मित्रांनो जम्मू काश्मीर झालं, तसं मित्रांनो या ठिकाणी उत्तर प्रदेश झालं, त्याचबरोबर बिहार झालं, त्याचबरोबर छत्तीसगड झालं, जे मित्रांनो हिंदी स्टेट आहे तिथचाच मित्रांनो कटअप एकदम हाय जाते, आणि महाराष्ट्राचा कटअप थोडा कमी जाणार आहे। ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।